राज्य मागासवर्गीय आयोगाने माननीय न्यायालयात मराठा समाज हा आरक्षणास पात्र असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे आणि त्यात असं म्हटलंय की 50% आरक्षणाची जी मर्यादा घालून देण्यात आली होती ती केवळ एक निर्देश होते, बंधन नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं असं प्रतिज्ञापत्र सादर केलं. आम्ही ठरवलं होतं ना किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, मग त्याच्यासाठी जे काही करावं लागतं ते सरकार करतात. आमचं म्हणणं एवढंच आहे की दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणामध्ये धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याच्यामुळे आम्ही ते पास केलेलं आहे आणि मग ते पास केलेलं आहे त्यामुळे ते म्हणून ते सरकार त्या पद्धतीने बोलतात तिथे. आमचं पहिल्यापासून आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं म्हणतच नाही मी कधी, किंवा आम्ही कधीच कोणी म्हणत नाही. वेगळं आरक्षण द्या, त्याप्रमाणे तो देण्याचा प्रयत्न सुरू आहे कोर्टामध्ये. सर, SC आणि NT आरक्षणामध्ये उपश्रेणी करून आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार माननीय सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. त्यात प्रिव्हिलेजचे आता निकष लागू होणार आहे. असं आहे की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे. आदेश दिलाय असं म्हणतात, त्याने स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्हाला हे करता येऊ शकेल. राज्य सरकारनं ठरवावं, लोकांना विश्वासात घेऊन की काय काय करायला पाहिजे आहे आणि कुठे अन्याय होत असेल तर त्यांना समपातळीवर आणण्यासाठी काय करायला पाहिजे. आता त्या दृष्टीने त्याचा पण अभ्यास करावा लागेल. त्या सगळ्याचा इम्पेरिकल डाटा त्यांचाही गोळा करावा लागेल. आणि मला असं वाटतं, मी आज एका वर्तमानपत्रात वाचलं की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की आम्ही त्यासाठी एक आयोग नेमून त्याचाही अभ्यास करू की याच्यासाठी काय करता येईल. तर जसं आम्ही आता ओबीसी मध्ये आम्ही अगोदरच जे आहेत भटक्या विमुक्तांना वेगळं आरक्षण दिलेलं आहे. धनगर समाजांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं, बंजारी समाजाला सुद्धा वेगळं आरक्षण दिलं. ज्यांना असं वाटत होतं की यांना अगोदर द्यायला पाहिजे त्यांना आम्ही दिलेलंच आहे. आणि आता बाकीचे जवळ 350 जाती आहेत. तेली आहेत, माळी आहेत, कुंभार आहेत, सोनार आहेत, लोहार आहेत, असे खूप आहेत. ते सगळे जे आहेत आता अजून आहेत ते 19% शिल्लक आहे, 17% शिल्लक आहे. 2% गोवारी समाजाला झालेले आहेत. त्यामुळे 17% फक्त आरक्षण शिल्लक आहे. त्याच्यामध्ये 350 जाती आहेत, त्या जातींना ते मिळेल. ओबीसींना 54% आहेत असं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे ते 54% आहेत. बिहारमध्ये सांगितलं 63% आहेत. 54% आहे का 50% आहे का 63 करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. म्हणजे आणि हे आम्ही मागतोय ते सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं आरक्षण देताना एम्पिरिकल डाटा गोळा करायला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आणि त्याचबरोबर हा एम्पिरिकल डाटा जर आमच्या ताब्यात बरोबर मिळाला आम्हाला तर या ओबीसी समाजातील लहान सहान भटक्या विमुक्तांपासून सगळ्यांना, जसं भारत सरकार दलित आणि आदिवासींना वेगळे पैसे देतात, प्रचंड पैसे देतात, कोट्यावधी रुपये, अब्जावधी रुपये देशात दिले जातात, राज्याकडून सुद्धा दिले जातात, तसं या ओबीसीच्या लहान लहान लोकांना सुद्धा मिळेल असं सुमित्रा महाजन कमिटीने आणि मनमोहन सिंग साहेबांच्या कमिटीने सांगितलं की त्यासाठी इम्पेरिकल डाटा गोळा करा. तेच सुप्रीम कोर्टाने सांगितलं, तेच आम्ही सांगतो आहोत की असं ऑफिसमध्ये बसून एम्पिरिकल डाटा नको आम्हाला. भाट्याचा तो आम्हाला जो आहे गावागावातून व्यवस्थित एम्पिरिकल डाटा गोळा करा. कोणाची घरं आहेत, कोणाचं शिक्षण किती झालं, कोणाला किती नोकऱ्या मिळाल्या, कोणाच्या महिला किती काम करत असतात, कोणाचं आरोग्य कसं आहे, असे अनेक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तपासाव्या लागतात. ते तपासा, म्हणजे भटक्या मुक्तांपासून तर लहान सहान सर्व जाती जमातीचं सगळी माहिती गोळा होईल आणि त्यांना त्या प्रमाणामध्ये मग मदत देता येईल. सर, संभाजीनगर नामांतरांची जी याचिका होती तर ती सुप्रीम कोर्टाने आज पहिलेच फेटाळली आहे. मला माहिती नाही काय याचिका काय होती, फेटाळलं काही पण मला माहिती. संभाजीनगर नाव दिलं एवढं मला माहिती आहे, कारण मी कालच बाहेरून गावाहून आलो आणि सगळीकडे 100% काय माहिती नाही. अजितदादा आज नाशिक दौऱ्यावर आहे आणि आपण इकडं प्रेमयुक्त विकास कामांचं उद्घाटन करता येईल. आपण आज 15 दिवस झाले, 20 दिवस झाले केरळमध्ये मतदारसंघामध्ये नाही. तुम्ही मतदारसंघामध्ये येऊ नये अशी तुमची इच्छा आहे का? मग काय इच्छा आहे?
प्रत्येकाने आता कधीही आता आचारसंहिता सुरू होईल, प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये उरलेल्या कामाचा जो आहे निपटारा करायला पाहिजे. प्रत्येक आमदाराने करायला पाहिजे. त्याप्रमाणे मी तो 15-20 दिवस मी नव्हतोच इथं. त्यामुळे ही सगळी कामं अडलेली आपण पाहिली, त्या कामाचा मी निपटारा करतो. त्याच्यामुळे तुम्हाला काही वाईट वाटत असेल, दुःख असेल तर सांगा मला. साहेब, अजितदादांना काही वाईट वाटत नाही, तुम्हाला वाटत असेल तर सांगा. साहेब, असं आहे की मुंबई कसा खूप बघितले मित्र आपले. मुंबई कसा रस्ता काय होणार नाही, कधी होईल हा एक विषय झाला. परंतु एक अशी टीका आज झाली की ज्या अजितदादांनी काल त्यावरती मिटिंग घेतली आणि आज तेच अजितदादा हेलिकॉप्टरमध्ये बसून नाशिकला आले. हे बघा, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांना शासनाने ती सोय प्राप्त करून दिलेली आहे, विमानाची म्हणा हेलिकॉप्टरच्या म्हणा. आता ही मंडळी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एकाच दिवसात जात असतात. ते नुसते या रस्त्याने यायचं म्हटलं तर एक सुद्धा कार्यक्रम पूर्ण होणार नाही त्यांचा. आता माझं काय नाही, मला फक्त एवढंच यायचं होतं, त्याच्यामुळे मी आलो. कारण पण त्यांना पाहिजे दुसरे पण कार्यक्रम आहेत ना त्यांचे. ही सगळी मंडळी जर अनेक कार्यक्रम एकाच वेळेला जर करायचे असतील तर ही सोय अतिशय आवश्यक आहे. आणि ह्या सोयीचा उपयोग विरोधी पक्षाचे नेते सुद्धा आपल्या पद्धतीने पक्षातर्फे करत असतात. सर, याला जोडून एक प्रश्न आहे पण एक आहे, रस्ता खराब आहे हे मात्र नक्की बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी काल मिटिंग घेऊन त्यांना ताकीद देण्यात आली की 10 दिवसामध्ये सुधारणा दिसली नाही तर अधिकाऱ्यांवरच कारवाई करू. सर, याला जोडून एक प्रश्न आहे. आपल्या नाशिक येवला रस्त्यावर प्रचंड खड्ड्यांचं साम्राज्य झालं. आपलं विंचूर चौफुली जे आहे त्या ठिकाणी देखील खड्डे मोठ्या प्रमाणात झाले. सर, कळत नाही, विंचूर चौफुलीचे सुद्धा अनेक वेळा सांगितलं खड्डे बुजवा, काय प्रॉब्लेम आहे मला काय कळत नाही. परत खड्डे झाले मला माहिती नाही, जाऊन बघतो. परंतु पैसे ना काय नाव पिंपळच येवला आता 15 दिवसांमध्ये वर्क ऑर्डर निघेल. 560 कोटी रुपयाचं सिमेंट कॉन्क्रीटचं 4 पदरी रस्त्याचं काम 4 भागामध्ये एकाच वेळेला सुरू होईल. सर, मग हे ज्या अडचणी आपल्याला येणार नाही. तोपर्यंत हे आता खड्डे भरले, परत खड्डे पडतात, हा त्रास कमी होईल. सर, मनमाडसह येवला परिसरामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे आणि अजून त्या धरणं भरलेले नाही. तेवढे पाणी टंचाईबाबत सध्या काय नियोजन? आता आम्ही जिथं पाहतो आम्ही पाणी नियोजन म्हणून आता आम्ही पण वाट बघतो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी येवल्यातूनही चाचपणी केली की ओबीसी चेहरा म्हणून मला एक संधी द्यावी. असं आहे, लोकशाही आहे, ज्याला उभं राहायचं ते उभे राहू शकतात. उभं एक काय अनेक जण उभे राहू शकतात. सगळ्यांनी उभे राहण्याची आपली इच्छा पूर्ण करायलाच पाहिजे असं माझं मत आहे. त्याच्यामुळे ज्यांना उभं राहायचं त्यांनी उभे राहा. आयुष्यातली एक इच्छा असते निवडणुकीला उभं राहणं, निवडून देण्याचा प्रयत्न करणं, तो प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की मी 20 वर्षापूर्वी आलो त्यावेळेस सुद्धा माझा प्रचार हाच होता की विकास हाच माझा धर्म, विकास हाच माझा ध्यास, विकास हीच माझी जात. आता तो विकास अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे असं कुणी सांगेल, तुम्ही सुद्धा सांगाल. आता विकास आज थांबत नाही, हा वाढत जातो. हे झालं का ते पाहिजे, ते झालं का ते पाहिजे. आता सुद्धा लोकांना वाटलं की बस विकास झालेला आहे, आता काही गरज नाही भुजबळाची, चलो. लोकांना वाटलं नाही की आपला विकास थांबता कामा नाही, तर मग लोक विकासाच्या बाजूने मत देतील. कारण या 20 वर्षाचा विकास झाला पाण्याचा. आता तुम्ही कालव्याचं सांगितलं, खोदून ठेवला होता, रोजगार हमी योजनेमध्ये बुजून गेला होता. लोक म्हणाले फक्त प्राप्तविधेसाठी वापर करा, आता काय उपयोग नाही. मी पुन्हा तो 160 किलोमीटरचा कालवा केला. त्याच्यात पुणेगावचं पाणी जे वर आलं पाहिजे आणि ते फक्त येवल्यासाठीच आहे हे लक्षात ठेवा. पुणेगाव वरचं पाणी येणारच आहे आणि परत ते पाणी कमी पडेल. त्यामुळे माझं तिकडे पलीकडे जाणारच आहे. महाराष्ट्राच्या
सरहद्दीच्या बाहेर तिकडे जाणारं पाणी ते आपण अडवलं आणि ते परत बोगद्यातून जे आहे या कालव्यात पुणेगाव मार्गे सोडण्याचं काम केलं आहे. म्हणजे आपण नुसतं कालवा केला पण पुणेगावावर अवलंबून न राहता मांजरपाड्याच्या पलीकडे जे पाणी दिवसानेच्या पुढे पाणी वाहून जातं ते पाणी अडवलं. वेगळ्या प्रकारची धरणं बनले, फक्त पाणी अडवणं बाकी काय काम. पाणी अडवलं की ते त्या याच्यामध्ये येतो, त्या बोगद्यामध्ये येतो. 11 किलोमीटरचा बोगदा आपण केला, त्याच्यामधून पाणी आता व्हायला सुरुवात झालेली आहे. ते पाणी हळूहळू या सर्व धरणामध्ये म्हणजे विशेषतः पुणेगाव उदरकीमध्ये ते पाणी येईलच. आणि ते एकदा भरलं की आपल्याला जेव्हा आवश्यकता होईल त्यावेळेला आपल्याला हे पाणी आपल्याकडे मिळेल. आणि ते डोंगरगावपर्यंत यावं, मध्येच ते फुटू नये, मध्येच ते झिरपू नये म्हणून जवळजवळ 350 कोटी रुपयाचं अस्तरीकरणाचं काम आपण तर पाहून आल्यानंतर सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि ते स्वतः फार मोठ्या प्रमाणात थोडंसं राहिलेलं आहे, नक्कीच 25% राहिले असेल. कारण 1.5 वर्षाची त्यांना काहीतरी मुदत दिली होती, तर ते आपण 7-8 महिन्यातच त्यांना मागे लागून राहून बरंचसं काम करून घेतलं. थोडंसं राहील, परंतु आता पाणी यायला काही अडचण नाही. पण सतत धरणात पाणी साठलं पाहिजे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशनचं वितरण व्यवस्था सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन वितरण व्यवस्था कुठेतरी डाऊन झाली. सर्व्हर डाऊन जे आहे ताबडतोब मला कळल्याबरोबर मी त्यांना सांगितलं की ग्रामसेवक किंवा इतर लोकांना बरोबर घेऊन काय मॅन्युअली जे आहे ताबडतोब वाटप करून टाका. पुन्हा कुणी सर्व्हर डाऊन आहे म्हणून कुणालाही रेशन मिळणार नाही असं होता कामा नाही. त्यांचं जे काय आहे ग्रामसेवक किंवा कोणतरी सरपंच वगैरे शोधे करून ताबडतोब त्याच्या गावाची ओळख काढून देऊन त्याची अंमलबजावणी होतात दिसत नाही. खालच्या पातळीवर त्याची अंमलबजावणी होतात दिसत होत्या ना. आता काल परवाची घरी ऑर्डर अंमलबजावणी होईल. आता जे तुम्ही घरी जाईपर्यंत होऊन जाईल. धर्मराव मात्रम यांनी पवारांवरती टीका केलेली आहे की आम्ही पवारांकडून थोडा थोडीचं राजकारण शिकलो, मात्र घरफोडीचा कार्यक्रम त्यांच्याकडून सुरू आहे, आमदारांच्या बोलून. चला पुढे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.